सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ। ठिकाण अमरधाम रोड, हॉटेल विक्रांती समोर, येवला। येवल्याचे ग्रामदैवत महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा उत्सव करता येवल्यातील कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले असून या मंदिर परिसरात 3 ते 4 हजार भाविक घटी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे लावण्यात आले आहे। तर भाविकांना नवरात्र काळात दर्शन घेता येईल याकरता देवीचे मंदिर 24 तास खुले राहणार असून शेकडो स्वयंसेवकाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। भाविकांचं श्रद्धास्थान, नाशिक जिल्ह्याचं वैभव, येवला तालुका या पंचक्रोशीचं आराध्य दैवत आणि या दैवताची यात्रा 3 ऑक्टोबर पासून सुरू होते तर ती 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। तर या यात्रेसाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। भाविकांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना दर्शन सहज सुलभ उपलब्ध व्हावं म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत। दर्शन बारी रांग असेल, निवारा शेड आहे, नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे। त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंबहुना त्याला गालबोट लागू नये यासाठी ट्रस्टच्या वतीनं येवला शहर पोलीस स्टेशनचा बंदोबस्त हा 10 दिवस कंप्लीट असतो। त्याचबरोबर CCTV हे मंदिर व मंदिर परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहे। मंदिराकडनं 100 ते 125 कर्मचारी असतात आणि मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी 24 तास खुलं राहील। नवरात्रोत्सव 2024च्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षी आपण घटी बसणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच फराळाची व्यवस्था केलेली आहे। साधारणपणे 3 ते 3.5 हजार भाविक इथे घटी बसतात। यावर्षी मंदिराला नवीन रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। तसेच भिंतीचे काम पूर्ण झालेले असून जागोजागी आपण बॅरिकेडिंग केलेले आहेत। नवीन दर्शन रांगाची निर्मिती केलेली आहे। नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सेवेसाठी 100 स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे। तसेच 25 महिला स्वयंसेवक आणि 32 CCTV कॅमेऱ्यांद्वारे या सर्व गोष्टींकडे लक्ष राहणार आहे। नमस्कार, आज या ठिकाणी जागृत देवस्थान येवला तालुक्यातील कोटमगाव जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी नवरात्र उत्सवाची भव्य अशी तयारी चालू आहे। राज्यातील पूर्ण राज्यातून या ठिकाणी भाविक अगदी श्रद्धेने येत असतात। लाखो भाविक या ठिकाणी घटी बसतात आणि मंदिर आणि प्रशासनाच्या वतीने अतिशय चोख असा बंदोबस्त, व्यवस्थित अशी तयारी या ठिकाणी सुरू आहे। आणि मला स्वतःला या ठिकाणी जवळपास 17 वर्ष होत आहे। मी नित्यनेमाने दर नवरात्रीमध्ये पायी आम्ही या ठिकाणी मंदिरामध्ये येत असतो आणि महिलांसाठी या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं असतं। अगदी तालुक्यातील पूर्ण खेड्यातूनच नव्हे तर जिल्ह्याभरातून भाविक अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने इथे येत असतात। आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की इतकं जागृत देवस्थान हे आहे की तुम्ही मनातली इच्छा बोलली की ती देवी जगदंबा माता आपली लगेच पूर्णच करते। आणि मी तालुक्यातून भाविकांना आवाहन करते की आपण देखील मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये सहभागी व्हावे।